कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सुद्धा अगदी मुसळधार पाऊस झालाय। सांगलीतील 94 बंधारे पाण्याखाली गेलेत। तसंच पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 46 फुटांवर गेली आहे। दरम्यान शिरोळ तालुक्याचा पुराचा धोका हा पाहता या ठिकाणच्या अनेक नागरिकांनी जनावरांसह स्थलांतर केले। तसंच सीपीआर ते महावीर कॉलेज रोडवरील जयंती नाल्यापर्यंत पाणी साचलंय आणि त्यामुळे या ठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, काय सांगाल? कोल्हापूर आणि या ठिकाणी अनेक रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले, काय सध्याची परिस्थिती आहे कोल्हापूरची? मी सध्या कोल्हापुरामध्ये पुणे बेंगलोर जो महामार्ग आहे या महामार्गावर उभा आहे। जेव्हा कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा फटका बसतो त्यावेळी पहिल्यांदा जिथं पाणी येतं तर हेच ठिकाण आहे जिथं पाणी येतं। आता महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी यायला सुरुवात झालेली आहे। केवळ अर्धा फूट पाणी राहिलंय। असाच पाऊस सुरू राहिला तर महामार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मात्र महामार्गाच्या दोन्ही बाजूला वेगवेगळे मल्टीपर्पज हॉल आहेत, गॅरेज आहेत, हॉटेल्स आहेत, धाबे आहेत। या सर्व गोष्टींमध्ये या इमारतींमध्ये पाणी गेल्यामुळं सध्या हा संपूर्ण परिसर बंद करण्यात आलेला आहे। अनेक गॅरेजमध्ये पाणी गेलेलं आहे। ही ताजी दृश्य आपण बघतो। पुणे बेंगलोर महामार्गाच्या दोन्ही बाजूला ही सर्व ह्या इमारती आहेत, या इमारती पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या पार्श्वभूमीवर सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस चालू आहे। त्यामुळे पंचगंगेच्या नदीपात्रामध्ये मोठी वाढ होताना दिसते आणि हे पंचगंगेचं पाणी आता पात्र सोडून बाहेर वाहताना दिसतंय। सध्या महामार्गावर सुद्धा काही तासांमध्ये पाणी येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। सध्याची ही दृश्य पुणे बेंगलोर महामार्गावरची आहेत आणि त्या दृष्टिकोनातून कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे। कुठल्याही परिसरात पाणी आलं तर तिथं कुठल्या वाहनांच्या खोळंबा होऊ नये, ट्रॅफिक जमू नये यासाठी जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी नियोजन करत आहे। NDRFच्या टीम दाखल झालेल्या आहेत। तसंच नागरिकांना कारण नसताना घरातून बाहेर पडू नये आणि पावसामध्ये किंवा नदीकाठच्या परिसरामध्ये जाऊ नये असा इशारा देखील करण्यात येतोय। अगदी रणजित, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय कोल्हापुरात हा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पूर आलाय।